नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोके सर. कारण की बऱ्याच जणांना आपलं यूट्यूब चॅनल माहीत असेल, पण आपण वारंवार तुम्हाला सांगत आलो मित्रांनो की पोलीस भरती महाराष्ट्रामध्ये होणार. आणि मी तुम्हाला तारखा देखील सांगितल्या होत्या, कोणत्या महिन्यात जाहिरात येणार, कोणत्या महिन्यात काय होणार. तशाच प्रकारे आपल्याला महाराष्ट्रामध्ये जे चित्र दिसत आहे त्याच प्रकारे आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, पोलीस भरतीचं एकदम तुम्हाला कशा प्रकारे माहिती सांगणार मित्रांनो, तर आपल्याला बघायचं आहे. तर ऑक्टोबर महिन्यामध्ये 10,000 पदांची पोलीस भरती होणार. हे देखील आपण वारंवार ऐकत आलेलो आहोत. बरेच जण पेपरमध्ये वाचत आहेत, बरेच जण प्रत्येक चॅनलवर, टी व्हीवर सर्वत्र दाखवले चालले आहेत. पण हे तुम्हाला ह्याच्या तुम्हाला जी आर जो आहे तो पूर्णपणे जी आरची माहिती कुठं मिळते, आणि ती जी आरची माहिती ती फक्त आपल्याकडे मिळते मित्रांनो. मी तुम्हाला पूर्णपणे जी आरची माहिती सांगत असतो. पूर्णपणे जी आर आलेला आहे, कुठल्या कुठल्या जिल्ह्यात जाहिराती किती आहेत, किती ते किती जागा आहेत हे देखील तुम्हाला सांगत आलेलं आहे. पण आता आपल्याला बघायचं आहे की पोलीस भरती म्हणलं की बरेच विद्यार्थी आता की आपल्याला माहिती आहे या 2-3 दिवसामध्ये असं झालं आहे की ऑक्टोबरमध्ये 10,000 पदांची भरती, ऑक्टोबरमध्ये 10,000 पदांची भरती, असं बरेच जणांची मनात समज झालेला आहे. आणि तो विषय असा आहे की बरेच जण कोणीही उठतंय आणि ग्राउंडला तयारी करायला चालू केली. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठल्याही गोष्टीला योजना करावी लागते. कारण की छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य जिंकलंय, पण ते असं जिंकलेलं नाही मित्रांनो, ती पूर्णपणे योजना करूनच या स्वराज्य जिंकलेलं आहे. आणि त्याच गोष्टीला आपण तशाच प्रकारे आपल्याला जर सरकारी नोकरी मिळवायची असेल तर कुठल्याही गोष्टीला योजना करावी लागते, हे देखील मी तुम्हाला आधीपासूनच सांगत होतो. आणि बऱ्याच जणांनी काय केलंय की जाहिरात आल्यानंतर बघू, अजून देखील बऱ्याच जणांचा विश्वास नाही. बरेच जण अजून देखील म्हणतात की सर जाहिरात कधी येणार आहे. आता एवढी आपल्या समोर पूर्णपणे जेवणाचं ताट वाढलंय, पण बरेच जण अजून बघतात की कधी जेवण येईल, कधी जेवण येईल. पण जेवणाचं ताट तर आपल्या समोर वाढलेलं आहे आणि बरेच जण अजून विश्वास नाही. हे देखील महत्त्वाचं आहे. कारण की कुठल्याही तुम्ही आपल्या आयुष्यामध्ये एक नाही कोणतरी मार्गदर्शक असावा, आणि तो मार्गदर्शक म्हणजे आपण कुठली तरी माहिती ऐकून पूर्णपणे त्याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आता आपल्याला माहिती आहे आज गुरुपौर्णिमा आहे, आणि गुरुपौर्णिमेच्या सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात बरेच जण कशा प्रकारे भरती तयारी करतात आणि कशा प्रकारे त्यांचं अपयश येतं हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आणि पोलीस भरतीमध्ये अपयश येण्याची कारण देखील तुम्हाला सांगणार आहे. तर आता 10,000 पदांची भरती जी आपल्या समोर येत आहे, आणि ही 10,000 पदांची म्हणजे मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, ह्याच्यामध्ये 10,000 पदं नाहीत, ह्याच्यामध्ये जास्त पद आहेत. एकूण 15,000 पदं असणार आहेत, पण त्यांनी अंदाजे 10,000 पदं घोषित केले. म्हणजे पूर्णपणे आपल्याला माहित आहे की सर्वात प्रति SRPFची भरती असते, त्यानंतर कॉन्स्टेबलची असते, त्यानंतर चालक असते, सगळ्यात शेवट चालक असते, हे देखील लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे तुम्हाला पूर्णपणे नियोजन जे करायचं आहे ते ग्राउंडचं नियोजन करायचं आहे, लेखीचं नियोजन करायचं आहे, अभ्यासाचं नियोजन करायचं आहे, भरतीचं नियोजन करायचं आहे, कागदपत्राचं नियोजन करायचं आहे, पूर्णपणे गोष्टीचं नियोजन करायचं आहे. आणि ह्यासाठी पूर्णपणे जी योजना आखावी लागते, ही जी योजना आपल्यापर्यंत अत्यंत महत्त्वाची मित्रांनो, हे देखील लक्षात घ्या. कारण की आता भरती येणार. आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की बरेच जण काय करायला की जाहिरात आल्यानंतर ग्राउंडला जायला सुरुवात करायला. आता बरेच जणांचा अजून देखील विश्वास नाही की सर जाहिरात येणार कधी येणार, ॲक्च्युली जाहिरात कधी येणार, हे देखील बरेच जण विचारतात. तर मित्रांनो, तुम्हाला ऑक्टोबरमध्ये जी भरती सांगितलेली आहे, आता 15 सप्टेंबर आपल्यापर्यंत तारीख दिली होती, हे देखील लक्षात आहे. आता 15 सप्टेंबरचा काय विषय झाला, तर बरेच जण म्हणतात की ऑक्टोबर तारीख आली आणि सप्टेंबरचा विषय काय, तर सप्टेंबर ऑक्टोबर आपल्याला माहित आहे सप्टेंबर महिना जो आहे तो सगळ्यात आधी येत असून त्यानंतर ऑक्टोबर महिना, म्हणजेच 15 सप्टेंबरला जे आहे ते जाहिरात येण्याची शक्यता आहे, हे देखील लक्षात घ्या. 100% जाहिरात ही 15 सप्टेंबरला येणार मित्रांनो. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं आहे सप्टेंबर महिना जो आला तेव्हापासून पोलीस भरतीला सुरुवात झाली असं समजायचं. म्हणजे आपला फॉर्म भरण्यापासून की आपलं ग्राउंड होईपर्यंत पूर्णपणे हे आपल्याला सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या तिन्ही महिन्यात आपल्याला बघायला मिळणार आहे. हे कशामुळे, तर आपण बघितलं की बरेच आधी आपण ऐकत होतो की 15 सप्टेंबरपासून जाहिरात येणार, ग्राउंड चालू होणार. आता जे ग्राउंड आहे ते ऑक्टोबर महिन्यामध्ये गेलेलं आहे आणि जाहिरात जे आहे ते 15 सप्टेंबरला येणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. जाहिरात 15 सप्टेंबरला 100% येणार आहे, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. आता तुम्हाला जाहिरातीचा विषय कन्फर्म झाला असेल, पण आता काय विषय झाला आहे की मी तुम्हाला सांगितलं आहे की एखादी जाहिरात आली आणि त्यानंतर बरेच विद्यार्थी फॉर्म भरायला जातात, पण त्याच्या आधी ज्यांनी तयारी केली तोच विद्यार्थी 100% लागतो, हे देखील मग महत्त्वाचं गरजेचं आहे. हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण की आता एवढे जाहिरात येतात, बरेच विद्यार्थी एवढे कोट्यावरती लाखो विद्यार्थी फॉर्म भरतात. आपल्याला माहिती आहे बेरोजगारी जी आहे त्या महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये कितीतरी कोट मुलं असतील ते बेरोजगार आहेत, म्हणजे त्यांना नोकऱ्या नाहीत, हाताला काम नाही. पण आपल्या महाराष्ट्रामध्ये बघितलं तर आता पोलीस भरती म्हणा, सरकारी नोकरी लागण्याचे मार्ग जे आहे ते पोलीस भरती, वनरक्षक भरती, परत त्यानंतर SCC GD, त्यानंतर स्टाफ सिलेक्शन, अशा पूर्णपणे जे भरती आहेत, पूर्णपणे जे सरकारी नोकरी लागण्याचे मार्ग आहेत ते एकदम सोपे आहेत. 10वी-12वीवरून आपण या सरकारी नोकरीमध्ये जाऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये कुठलीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही, हे देखील लक्षात घेणं गरजेचं आहे. कुठल्याही गोष्टीला कष्ट करावं लागते. आपल्याला माहिती आहे की कुठलीही गोष्ट असू द्या, ती गोष्टीला तुम्ही 100% योगदान दिलं, तुम्ही 100% त्याच्यामध्ये काम केलं, 100% तुम्ही त्याला वेळ दिला तर तुम्ही तिथं यशस्वी होऊ शकता. पण आता बरेच जण, मी तुम्हाला सांगितलं की जाहिरात आल्यानंतर बरेच जण उठतात, म्हणजे
असं आहे की पूर्णपणे आपल्याला बरेच जण तुम्ही अनुभव घेत असाल की मित्रांनो, ग्राउंडवर जी मुलं काल परवा दिसत नव्हती ती ती देखील मुलं काय काय 2-4 दिवसाला दिसायला लागलेत. म्हणजे कशामुळे झालंय तरी फक्त एक आपल्या मनात येऊन गेलेलं आणि पूर्णपणे एकदाच झलक येऊन गेली की ऑक्टोबरमध्ये 10,000 पदांची भरती. आता आपल्याला माहिती आहे की आता जुलै महिना चालू आहे. जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर म्हणजे 3 महिने राहिलेत आणि 3 महिन्यामध्ये कुठं तर काहीतरी लागण्याची संधी बऱ्याच जणांच्या मनात आस लागली असते. पण मित्रांनो असं नाही. त्याच्यासाठी वर्ष तुम्ही तिथं तयारी करणे गरजेचं होतं आणि हे तुम्हाला मी पाठीमागे देखील सांगत होतो की मित्रांनो, पोलीस भरती जाहिरात येणार, तुम्ही तयारीला लागा. पण अजून देखील वेळ गेली नाही मित्रांनो, कारण की जर तुम्ही अजून देखील पोलीस भरती तयारी चालू केली नसेल तर तुम्हाला 100% जर नोकरीमध्ये लागायचं आणि पूर्ण झाल्यानंतर बरेच विद्यार्थी म्हणतात कुठं सरकारी नोकऱ्या आहेत, कुठं सरकारी. अरे बाबा, तुझं पोलीस भरती येऊन गेली, वनरक्षक भरती येऊन गेली, तरी तुझं कुठं काम काय झालं नाही. ते कशामुळे झालं तर आपण तिथं तयारीला कमी पडलो, आपण तिथं योगदान द्यायला कमी पडलो, आपण तिथं वेळ द्यायला कमी पडलो. असे बरेच जणांचं आहे की माझं नाही, असं बरेच जणांचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, वेळी जागवा, पोलीस भरती तयारी लागा. आणि अजून देखील तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करून टाका, कारण की तुम्हाला 100% पूर्णपणे माहिती मी तुम्हाला पूर्णपणे सांगत राहणार आहे. आणि आता पोलीस भरती काही लांब नाही, कारण की 2 ते 3च महिने राहिले मित्रांनो. या 2 ते 3 महिन्यामध्ये जर आपल्याला इतिहास घडवायचा असेल, आपली परिस्थिती बदलायची असेल, आपलं पूर्णपणे जे आहे ते आर्थिक परिस्थिती म्हणा पूर्णपणे सुधारायची असेल किंवा स्वतःच्या पायावर काय उभारून दाखवायचं असेल तर तुम्हाला 100% 2-3 महिने पूर्णपणे जगाचा विचार न करता आपल्या स्वतःसाठी वेळ देणे गरजेचे आहे. पूर्णपणे अभ्यासाला लागणे गरजेचे आहे. अभ्यास म्हणजे भरतीचा अभ्यास करणे गरजेचे आहे, लेखी परीक्षेचा म्हणजे ग्राउंडचा देखील अभ्यास करणे गरजेचे आहे. ह्याला देखील आपण पूर्णपणे अभ्यासच म्हणू शकतो, कारण की ही गोष्ट जी आहे ते आपण आयुष्यामध्ये जवळ आपलं वय आहे तेवढंच करू शकतो. कारण की ही जर एकदा वेळ निघून गेली तर ह्याचा पूर्णपणे नाव देखील काढणं गरजेचं नाही, हे देखील तुम्हाला सांगत आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 100% ह्याच्यामध्ये योगदान द्यावंच लागेल आणि हेच मी तुम्हाला सांगत आहे की आणि आजच तुम्हाला मित्रांनो एवढी माहिती सांगितली आहे, कारण की पूर्णपणे माहिती तुम्हाला 100% देऊनच सांगितलेली आहे. त्याचं कुठलाही अफवा नाही. पूर्णपणे पोलीस भरती मी तुम्हाला पाठीमागे सांगत होतो सप्टेंबर महिन्यामध्ये येणार. आता जी पूर्णपणे वर्ण जाहिरात आलेली आहे, वर्ण माहिती आलेली आहे, हे तुम्हाला पटली असेल. कारण की मी तुम्हाला सांगत होतो बरेच जणांना पटत नव्हतं की म्हणायचं काही सांगते काही, पण मी तुम्हाला जी माहिती सांगत होतो मी 15 सप्टेंबरपासून भरतीला सुरुवात म्हणजे आता जाहिरात देखील येणार. भरतीला सुरुवात म्हणजे काही ना काही पोलीस भरतीची लिंक तिथे लागणारच आहे, काही ना काही तिथं चालूच होणार, हे देखील लक्षात घ्यायचं आहे. कारण की आपण जी माहिती तुम्हाला सांगत आहे की कुठलीही फेक माहिती नाही, ओरिजिनल माहिती सांगतो मित्रांनो. आणि ओरिजिनलच तुम्ही आपल्याला सबस्क्राईब करून टाका, कारण की तुम्हाला 100% माहिती पोलीस भरती होईपर्यंत निकाल लागूच तर तुमचं पूर्णपणे जॉईनिंग होऊच तर तुम्हाला माहिती सांगत राहणार. त्याच्यामुळे तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून टाका, तुम्हाला 100% माहिती बघायला मिळेल. आणि आपलं व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देखील दिलेली आहे. जर तुम्हाला काही शंका असेल डॉक्युमेंट संदर्भात, कुठले डॉक्युमेंट लागतात, कुठले कास्ट सर्टिफिकेट, बऱ्याच जणांचा कास्टचा प्रॉब्लेम असतो, कास्ट व्हॅलिडिटी एक चालू झालेला आहे मित्रांनो. ज्यांना कास्ट असेल कुठली त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागतं का, हे देखील चालू झालेलं आहे. याच्या संदर्भात तुम्हाला काही माहिती वगैरे फोन करत असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे आणि नंबर देखील दिलेला आहे. त्याच्यावर मला तुम्ही कॉल करू शकता, व्हॉट्सअपला मेसेज करू शकता, तुम्हाला पूर्णपणे अपडेट बघायला मिळेल. धन्यवाद.